नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करतोय फ्लावरची भाजी। तर काय सुंदर फ्लावर आहे बघा। त्यानंतर बघा रात्री मी इथे वटाणे भिजत ठेवलेले, तर आज फ्लावर वटाणा अशी मिक्स भाजी करतोय। तर सगळ्यात अगोदर आपलं ठरलेलं फ्लावर कट करून झाल्यानंतर तो गरम पाण्यातून काढायचा, म्हणजे त्यामुळे त्यामध्ये काही आळ्या वगैरे असतील तर त्या वरच्यावर तरंगतात आणि निघून जातात। तर पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो असतो तेच फॉलो करतो। तर अशा प्रकारे आता फ्लावर काढून घेतला। त्यानंतर कढईमध्ये चमचाभर तेल घातलं, थोडीशी मोहरी जिरं छान अशी तडतडली की बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे। यामध्ये तुम्ही अद्रक लसूण ठेचून सुद्धा घालू शकता, प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही थोडंफार चेंजेस करू शकता। त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। तर कांदा टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी, कारण सकाळी ज्यांची टिफिनची वगैरे गडबड असते त्यांच्यासाठी खास टिप आहे की असं मीठ टाकल्यानंतर कांदा टोमॅटो पटकन मऊ होतात। आणि आता हे छान आपण परतून घेणार आहोत। मऊ झाल्यानंतर बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत। आता यात तुम्ही जिरा पावडर, धना पावडर सगळं काही ॲड करू शकता। मी इथे फक्त कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकलेला आहे आणि हळद। तर तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला सुद्धा घालू शकता, खूप सुंदर लागते भाजी। तर आता बघा इथे उकडलेलं मी जे फ्लावर होतं ते घातलं, वटाणा घातला आहे। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही कढीपत्ता घालू शकता फोडणीमध्ये, त्यानंतर वरून कोथिंबीर देखील घालायची आहे। तर बघा आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर ह्याच्यामध्ये शिजण्यापुरतं थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून छान ह्याची वाफ काढायची आहे। तर अशी मिक्स भाजी ना मला तर खूप आवडते। कुणाकुणाला ही भाजी आवडते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटनावर एक क्लिक करा। तर बघा आता थोडंसं पाणी टाकलं आहे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर मस्त ही भाजी शिजून घ्यायची, कारण जेवढी शिजल ना तेवढी छान ही भाजी लागते। तर तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये गरम मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता। जे काही मसाले आवडतात ते तुम्ही ॲड करून मस्त ही भाजी चमचमीत तयार करू शकता। तर काय सुंदर भाजी झाली आहे बघा, आणि स्वाद तर काय खमंग मस्त सुटला आहे। तर चला मग, तुम्हाला ही रेसिपी खरंच कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।